डीप क्लीनिंग मुहिम को फोटो सेशन कहने पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विरोधियों को दिया करारा जवाब। ऐसे में कुछ सवाल है, जानने के लिए सुने समाचार। डीप क्लीनिंग मुहिम को फोटो सेशन कहने पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विरोधियों को दिया करारा जवाब। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने डीप क्लीनिंग मुहिम को और आगे बढ़ाते हुए आज मीरा भायंदर शहर में खुद साफ सफाई का जायजा लेते हुए सड़क की सफाई की। भायंदर पूर्व के नवघर रोड पर हनुमान मंदिर से मुख्यमंत्री ने डीप क्लीनिंग मुहिम की शुरुआत की। इस दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पत्रकारों को डीप क्लीनिंग मुहिम की जानकारी दी। उसके साथ ही डीप क्लीनिंग मुहिम को विरोधियों द्वारा फोटो सेशन मुहिम बोले जाने के विषय में पत्रकार द्वारा पूछे गए सवाल पर उन्होंने विरोधियों को करारा जवाब दिया। जिस वक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारों को डीप क्लीनिंग मुहिम के विषय में जानकारी दे रहे थे, ठीक उस वक्त मीरा भायंदर महानगर पालिका के कुछ अधिकारी पानी पीने के बाद खाली बोतल को डस्टबिन में डालने की जगह खुली जगह में फेंकते नजर आए। बाइट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह आहे। मुंबईप्रमाणे ठाण्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये आपण हा सुरू केलेला आहे। हे डीप क्लीन ड्राईव्हमध्ये रेग्युलर रूटीन साफसफाई होते त्याप्रमाणे होतेच आहे, परंतु एकाच वेळेस एक मोठा एरिया घेऊन त्या एरियामध्ये आजूबाजूची जी मॅनपॉवर आहे, ज्या मशिनरी आहेत त्या मोबिलाइज करायच्या आणि एका मोठा एरिया मोठा परिसर घेऊन त्याची रोडची सफाई, रोड झाडून काढणे, रोडची माती जी आहे डेब्रिज आहे ते स्क्रबिंग करणे ब्रशने आणि त्यानंतर प्रेशर पाईपने ते स्वच्छ करणे। हा रस्ते अशा प्रकारचे स्वच्छ होतील, फुटपाथ स्वच्छ होतील, फुटपाथ खालची गटर स्वच्छ होतील, त्याचबरोबर अंतर्गत जे रस्ते आहेत, अंतर्गत गल्ल्या आहेत, अंतर्गत पायवाटा आहेत, त्या देखील अशाच प्रकारे स्वच्छ झाल्या पाहिजे। फक्त मेन रोड स्वच्छ करून थांबता कामा नये, म्हणून आतले रस्ते, आतल्या गल्ल्या, आतली गटारं आणि आतले वस्त्यांमधले पब्लिक टॉयलेट देखील दिवसातून एकदा साफ करून होणार नाही। तो आपल्याला एक पॅटर्न बनवायला लागेल। दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा त्याची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेले नाले आपण वर्षातून एकदा साफ करतो, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय तुमची डीप क्लीन ड्राईव्ह असेल त्यावेळेस ते नाले पण आपण साफ करून घ्या। त्यासाठी तुम्हाला काही मशिनरी लागेल, ती मशिनरी देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता म्हणजे फॉगर, त्यांच्याकडे फॉगर मशीन पण आहे जे 50, 60, 100 मीटरपर्यंत वरती पाण्याचे फॉगर जातात। अँटी स्मोक गन आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर हवेतले धुलीकण जे आहेत हे धुलीकण देखील खाली येतील आणि ते सगळे सेटल होतील। त्याचबरोबर जे इतर जी काही कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, म्हणजे मेट्रोची असतील, इतर कन्स्ट्रक्शन असतील, त्यांनी देखील आपापला जो काही कन्स्ट्रक्शन एरिया आहे हा पूर्ण त्याला प्रिकॉशन घेतली पाहिजे, पूर्ण कव्हर्ड केला पाहिजे। अशा प्रकारचं देखील सूचना आपण दिलेल्या आहेत। मला वाटतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंग याचे स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे। त्यासाठी रिचार्जिंगची सिस्टीम जी आहे, पावसाचं आलेलं पाणी पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे, जमिनीची जी काही वॉटर लेवल आहे ती वाढली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता रस्त्याचे मेडियन असतील तिकडे झाडं लावणे, हरित पट्टा तयार करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा असेल तिथे हरित पट्टा तयार करणे, झाडं लावणे। त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवली पाहिजे, कारण हे ऑक्सिजन पार्क तयार होतील आणि त्यामुळे हरित कवर जेवढं काय आपल्याला जास्तीचं करता येईल ते आपण केलं पाहिजे। अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। हा जो ड्राईव्ह आहे हा एक दिवसाचा नाही आहे, हा मार्चपर्यंत त्यांनी विकली हा डीप क्लीन ड्राईव्ह ठेवलेला आहे आणि हे रूटीन जे स्वच्छता आहे ती तर चालूच राहील, पण डीप क्लीन ड्राईव्हमुळे तुम्हाला विजिबल इम्पॅक्ट दिसेल आणि लोकांना या धुळीपासून, कचऱ्यापासून, प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे
हा फक्त मुख्यमंत्र्याचा ड्राईव्ह नाही आहे, महापालिकेचं नाही. म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील होत आहेत, NGO सामील होत आहेत, शाळेतली मुलं सामील होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या NGOज आहेत मोठमोठ्या ते देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं ही एक चळवळ तयार होईल आणि आम्ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कॉम्पिटिशन देखील आपण लावलेलं आहे की तुमचं शहर स्वच्छ कसं होईल, सुंदर कसं होईल आणि प्रदूषणमुक्त कसं होईल, निरोगी कसं होईल, यासाठी ते देखील आम्ही कॉम्पिटिशन राज्य सरकारच्या वतीने लावलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला आज पाहताय की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये जे तुमच्याकडे कमिशनर जे फ्लायओव्हर आहेत त्याच्या खालचं जागा जी आहे, मेट्रोच्या खालची जागा आहे ती स्वच्छ करणे, तिथे झाडं लावणे, तिथे लोकांना त्याचा वापर करण्यास त्यांना मुभा देणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक हॅपीनेस जो आहे तो वाढवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. आणि गार्डन जे आहेत तुमच्या शहरातली, या गार्डनची डागडुजी देखील झाली पाहिजे. गार्डनचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ना विकास, त्याप्रमाणे आपण ते केलं पाहिजे. त्याचबरोबर जे तलाव आहेत या तलावाचं सुशोभीकरण, सौंदर्यीकरण हे देखील झालं पाहिजे. कारण तलाव असतील तर चौपाटीसारखं त्याचा लोक आनंद घेतील. आणि म्हणून एक शहरामध्ये फक्त उंच बिल्डिंग म्हणजे विकास असं नाही. तर हे जे काही आता आहे हे आपण इथे हे ऑडिटोरियम होतं आहे, मोठं कलादालन होतं आहे आणि बाळासाहेबांच्या नावाचं कलादालन होतं आहे, नाट्यगृह होत आहेत. त्यामुळे विरंगुळाची जी साधनं आहेत, या मीरा भाईंदरकरांची जी सांस्कृतिक विकासाबरोबर सांस्कृतिक भूक जी आहे ती भागवण्याचं देखील काम प्रशासन आणि राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी मिळून करतील. अशा प्रकारचा आमचा एक चांगला प्लॅन आहे. आणि हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी आयुक्तांना, इथल्या दोन्ही आमदार आहेत तिकडे, या सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याबरोबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट हे देखील महत्त्वाचं आहे. यामध्ये सगळ्या टीम आहेत, म्हणजे कलेक्टर आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, अशी टीम आहे पूर्ण. या हे टीमवर्क आहे. आणि म्हणून आज बघितलं सगळे लोक एक सिम्बॉलिक स्वच्छता या अभियानामध्ये उतरले होते. थांबा चलो पीछे चलो। हात दाखवा,